एका छोट्याशा शहरात एक सुखी कुटुंब राहत असतं. त्यात आई वडील आणि त्यांची 2 मुले, दीपक आणि सोनू. वडील हे अतिशय मेहनती होते. त्यांच्या घरातला जास्तीत जास्त पैसा फक्त मुलांसाठी खर्च केला जाईल. पण एक दिवस त्यांचा मुलगा दीपक हा खूप हट्ट करतो की मला सायकल पाहिजे. वडिलांकडे तेवढे पैसे नसतानाही वडील त्याचा हट्ट पुरवतात. त्यासाठी त्यांना एक्स्ट्रा वेळ काम करावं लागते. कंपनीमध्ये पायी चालत जावं लागते. तरीही ते मुलांसाठी तेवढं करतात. एक दिवस घरी आल्यानंतर दीपक त्यांना बघतो की वडील खूप थकलेले आहेत. त्यांचे पाय सुजलेले आहे. तेव्हा दीपक त्यांना विचारतो, पप्पा तुम्ही एवढे का बरं थकलेले दिसता? तुम्ही आमच्यासोबत खेळतही नाहीत. तेव्हा आई सांगते, बाबा रोज कंपनीतून पायी येतात, पैशांची बचत व्हावी म्हणून. दीपकला हे ऐकून खूप वाईट वाटते. त्याला वाटते की बाबा आपल्यासाठी एवढं करतात आणि आपण काहीच करत नाही. तेव्हा तो त्याच्या बहिणीसोबत ठरवतो की आजपासून आपल्याला जे खाऊसाठी पैसे मिळतात ते आपण वाचवायचे. दोघे भावंडे दररोज पैशाची बचत करतात. आई बाबांना न सांगता. आणि काही महिन्यानंतर त्यांच्याकडे एवढे पैसे जमा होतात की ते वडिलांसाठी एक सायकल आणतात. वडील ती सायकल बघून खूप खुश होतात. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागतात आणि त्यांना कळतं की आपली मुलं किती हुशार आहेत आणि किती गुणी आहेत.